नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, कालच मुख्य परीक्षा झालेली आहे। PSI मुख्य परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा PSI मुख्य परीक्षेचा पेपर काल पार पडला। या पेपरमध्ये आलेले प्रश्न आणि त्याचे संभाव्य उत्तरे आणि तीही संभाव्य उत्तरे स्पष्टीकरणासह आपण बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, स्पष्टीकरणासह संभाव्य उत्तरे जेवढी महत्त्वाची असतात त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं मला असं वाटतं की घटकनिहाय प्रश्नांची संख्या। काल झालेला पेपर आणि या पेपरमध्ये घटकनिहाय प्रश्न किती आले होते हे समजल्याच्या नंतर भविष्यामध्ये अभ्यास करणारा जो विद्यार्थी वर्ग आहे त्या विद्यार्थी वर्गाला याचा फायदा होईल। तर घटकनिहाय म्हणजे मराठीची संपूर्ण अनुक्रमणिका जर आपण समोर ठेवली तर यापैकी कोणत्या घटकाला आणि त्यातील कोणत्या उपघटकाला किती प्रश्न विचारले हे जाणून घेऊयात। विद्यार्थी मित्रांनो, वर्ण म्हणजे मराठीतील पहिलाच घटक वर्णमाला या घटकावरती 3 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत। मी घटकनिहाय सांगतोय, कसे प्रश्न विचारले पुढे सांगणार आहे। संधी या अत्यंत महत्त्वाच्या घटकावरती 5 प्रश्न विचारलेले आहेत। म्हणजेच काय तर वर्ण नावाचा जो घटक आहे तो आयोगाला संधी आणि वर्ण दोन्ही प्रश्न विचारण्यासाठी महत्त्वाचेच वाटलेले आहेत। नाम या घटकावरती प्रत्यक्षरित्या एकही प्रश्न नाही। मी प्रत्यक्षरित्या हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, त्याचं कारण असं की बरेचसे प्रश्न तुम्हाला इथून पुढे जाणवतील जे अप्रत्यक्षरित्या विविध घटकांशी साधर्म्य साधतात। सर्वनामावरती एकही प्रश्न नाही। विशेषण या घटकावरती मात्र 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। क्रियापदावरती 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। क्रियाविशेषण अव्ययावरती सुद्धा 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। शब्दयोगी अव्ययावरती 1 प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर उभयान्वयी अव्ययावरती एकही प्रश्न आलेला नाही। केवल प्रयोगी अव्ययावरती 1 प्रश्न विचारण्यात आलेला आहे। नामाचा लिंग विचार याच्यावरती 1 प्रश्न, मात्र वचन विचार यावरती एकही प्रश्न नाही। विभक्ती या घटकावरती 2 प्रश्न विचारलेत। सामान्य रूप या घटकावरती 1 प्रश्न विचारलेला आहे। शब्दशक्ती या घटकाला विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर अगदी 2015-2016चा पेपर जर आपण तपासला तर शब्दशक्ती या एकाच घटकावरती 6 प्रश्न आहेत। आज मात्र त्याच्यावरती एकही नाही। म्हणजेच काय तर तुम्ही एकही घटक बाजूला ठेवू नका, एकही घटक सोडून देऊ नका, सगळ्या घटकांचा अभ्यास करणे ही तुमची जबाबदारी। शब्दसिद्धी या घटकावरती 4 प्रश्न आहेत। क्रियापदाचे काळ या घटकावरती 0 म्हणजे एकही प्रश्न नाही। क्रियापदाचे अर्थ यावरही या पेपरमध्ये प्रश्न आलेला नाही। आख्यात विकार यावरती 1 प्रश्न आहे, म्हणजेच काहीतरी क्रियापदावर आधारित आहे। प्रयोग या घटकावरती 2 प्रश्न आहेत। वाक्यांचे प्रकार या घटकावरती 1 प्रश्न विचारण्यात आलाय। वाक्याचे रूपांतर या घटकावरती 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। समास या घटकावरती 2 प्रश्न, तर अलंकार या घटकावरती एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही। पुढे बघूयात आपण। वृत्त हा जो घटक आहे या घटकावरती एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही। वाक्यांचं पृथक्करण यावरती 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। सिद्ध शब्द आणि साधित शब्द यावरती एकही प्रश्न नाही। विरामचिन्हे यावरती 1 प्रश्न। शुद्ध लेखनावरती एकही प्रश्न नाही। शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखा यावरती 1 प्रश्न। समूहदर्शक शब्द यावर एकही प्रश्न नाही। ध्वनिदर्शक शब्द यावर एकही प्रश्न नाही। ध्वन्यार्थ यावर एकही प्रश्न नाही। शब्द समूहाबद्दल 1 शब्द यावरती 2 प्रश्न आहेत। म्हणी 3 विचारल्या गेल्यात मित्रांनो। म्हणी किती विचारले गेलेले आहेत? 3। वाक्प्रचार 3 विचारले गेलेले आहेत। बघा, म्हणजे तुम्हाला शब्दधन ज्याला आपण म्हणतो ते करावं लागेलच। विरुद्धार्थी 1 शब्द 1 प्रश्न, समानार्थी 1 प्रश्न। अलंकारिक शब्द याच्यावरती एकही प्रश्न आलेला नाही। रस या घटकावरती एकही प्रश्न आलेला नाही। तर उतारा या घटकावरती मात्र तब्बल 5 प्रश्न आयोगाने विचारले।
विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या बाबींचा विचार करता एक महत्त्वाची बाब लक्षामध्ये येते की मी मगाशी बोललो तुम्हाला की यापैकी अनेक घटक असे आहेत की ज्यामध्ये प्रत्यक्ष प्रश्न नसला तरी अप्रत्यक्ष आहे. उदाहरणार्थ सिद्ध शब्द आणि साधित शब्द. प्रत्यक्ष दिसत नसला तुम्हाला शब्द तरी याच्या अगोदर जी स्लाइड तुम्हाला दाखवली मी त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की शब्दसिद्धी यावरती 4 प्रश्न, म्हणजे या घटकांचा संबंध त्याच्याशी आहे तसा येतो. परिणामी त्याच्यावरती प्रश्न नाही असं म्हणता येणार नाही. म्हणजेच काय, तर तुम्हाला सर्व घटकांचा अभ्यास करावा लागेल. हे जे आहे घटकनिहाय प्रश्नांची संख्या याचा तुम्हाला भविष्यामध्ये अभ्यास करण्यासाठी फार उपयोग होणार आहे मित्रांनो. पुढे बघा, आता हे अगोदर जे मी सांगितलं ते होतं की प्रश्नांचे घटकनिहाय वर्गीकरण मी तुम्हाला करून दाखवले की कोणत्या घटकाला किती प्रश्न आले. आता मी तुम्हाला सांगतोय की प्रश्नांचे पद्धतीनिहाय विश्लेषण आयोगानं 2011 ते 12 नंतर प्रश्न विचारण्याच्या पद्धती बदलल्या. एकाच ओळीमध्ये प्रश्न येणं सरासरी बंद होत चाललं. येतात, परंतु पूर्वी जे पाठांतरावर आधारित प्रश्न यायचे त्यांची संख्या कमी होत गेली. मग आता जो आयोगाचा प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा बदललेला कल आहे तो नेमका आहे कसा, याचा जर आपण विचार केला तर यामध्ये बघा एका ओळीत प्रश्न बघा, म्हणजे एकाच ओळीमध्ये प्रश्न असतो, 4 पर्याय दिले जातील, त्यापैकी एक प्रश्न उत्तर तुम्ही शोधायचं. असे 3 प्रश्न विचारलेत. किती प्रश्न बघा, तर असे 3 प्रश्न विचारलेले. हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला आता जे मी सांगतोय ते त्या पुढे प्रश्न आणि त्याची उत्तरे सांगणार आहे ना त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे आहे. कारण याच्या माध्यमातूनच तुम्हाला कळेल की भविष्यात मी अभ्यास कसा केला पाहिजे. ही तुमच्या अभ्यासाची ब्ल्यूप्रिंट आहे, हे लक्षामध्ये ठेवा. व्याख्येवर आधारित प्रश्न 3 विचारण्यात आलेले आहेत. व्याख्या विचारलेली आहे आणि व्याख्येवर आधारित 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. संकल्पनेवर आधारित, ज्याला आपण कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन असं म्हणतो, त्याच्यावरती मित्रांनो 7 प्रश्न आलेले आहेत. 7 प्रश्न बघा, म्हणजे आयोगाचा प्रश्न विचारण्याचा जो प्रश्नांचा कल आहे, प्रश्न पद्धती आहे, एका ओळीतल्या प्रश्नांकडून संकल्पना इकडे झुकलेली दिसते. त्यानंतर पाठांतरावर आधारित प्रश्न. आता जाणीवपूर्वक हा घटक महत्त्वाचा का आहे, कारण कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी जरी असली तरी काही घटक मला पाठच असले पाहिजे. पाठांतर अधिक संकल्पना या दोन्ही दुय्यम धोरणाच्या माध्यमातून अभ्यास करणं म्हणजे यशाची गुरुकिल्ली आहे. मी पाठांतर करणार नाही असं करू नये आणि मी केवळ संकल्पना समजून घेईन असंही करू नये, तर दोन्ही करावं लागेल आपल्याला. तर सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं या ठिकाणी की जोड्या लावा या घटकावरती तब्बल 11 प्रश्न विचारलेले आहेत. बघा, जोड्या लावा यावरती 11 प्रश्न विचारलेले आहेत. याच्या अगोदर 10 ते 12 वर्षांपूर्वी जोड्या लावा या घटकांवरती शक्यतो कमी प्रश्न आणि GS म्हणजे जनरल सायन्स, जनरल स्टडी, सामान्य अध्ययन या पेपरमध्ये प्रश्न यायचे. परंतु भाषा पेपरमध्ये जोड्या लावा आणि तेही सर्वाधिक प्रश्न. म्हणजे बघा, तुम्ही जर तुलनात्मक विचार केला तर आपल्याला 5 मार्क उतार्याला येतात. या 5 उतार्याचे प्रश्न जर सोडले तर 45 प्रश्न आपले व्याकरणाचे असतात. म्हणजे यातही पूर्ण व्याकरण नसतं. तर या 45 प्रश्नांपैकी तब्बल 11 प्रश्न हे केवळ जोड्या लावा यावरती जर विचारलेले असतील तर महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे की जोड्या लावाचे प्रश्न सोडवताना केवळ पर्याय कट करून चालत नाही. बऱ्याचदा तुम्हाला शेवटच्या पर्यायापर्यंत पडताळणी करून बघावी लागते, अन्यथा सिली मिस्टेक होतात. बघा, विधानात्मक प्रश्न एकच विचारण्यात आलेला आहे, ज्याची संख्या पूर्वी जरा जास्त असायची. अनुक्रमणिकेवर आधारित एकही प्रश्न यावेळी वेळी नाही, पण शक्यतो बऱ्याचदा अनुक्रमणिकेवर आधारित प्रश्न विचारले जातात. सरावावर आधारित प्रश्न 10 आहेत मित्रांनो. आता हा एक वेगळा पॅटर्न म्हणता येणार नाही की जो की या सगळ्यांना पूरक असलेला पॅटर्न आहे. या सगळ्या घटकांना पूरक आहे तो म्हणजे सराव.
खरं तर हे सगळेच प्रश्न सरावावरती अवलंबून आहेत, पण काही प्रश्न असे असतात की ज्या ठिकाणी तुम्ही फक्त आणि फक्त सर्वाधिक सराव कराल तेवढी तुमच्यामधली पारंगतता जास्त येत राहते. नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला पारंगत व्हायचं असेल तर पराकोटीची अचूकता आणि तेवढ्याच पराकोटीचं कष्ट जर तुम्ही घेत गेला तर तुमच्यामधली अचूकता हळूहळू वाढत जाते. अगदी याच्यामध्ये सचिन तेंडुलकर, MS धोनी यांची उदाहरणं जर तुम्ही बघितली तर सरावाने सिद्ध झालेलेही खेळाडू आहेत. स्वतः सराव केला, त्यातून स्वतःला त्यांनी सिद्ध केलं. तुम्हाला देखील सराव या सगळ्यांमध्ये जर महत्त्वाचं काय असेल तर सराव फार गरजेचा आहे. आणि एकदा सराव केला आणि माझा अभ्यास झाला असं न करता मी सातत्यानं सराव करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जातोय आपण. आता मी विभागनिहाय प्रश्न सांगतोय. काल झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विभागनिहाय जर विचार केला तर मराठी वर्णमालेवरती 5 प्रश्न विचारलेत. यामध्ये संधी हा घटक आपसुकच गेलेला असतो. का? कारण हा विभाग आहे. विभाग किती असतात मराठीमध्ये तर वर्ण, शब्द, वाक्य, शब्द आणि उतारा, शब्दधन आणि उतारा हे घटक असतात. यापैकी वर्ण या घटकावरती 5 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. शब्द यामध्ये शब्दांच्या जाती, शब्दशक्ती, शब्दसिद्धी सगळे घटक मी याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवले. त्याच्यावरती तब्बल 22 प्रश्न विचारलेत मित्रांनो. तर वाक्य या घटकावरती म्हणजे वाक्य पृथक्करण, वाक्य संकलन, वाक्य संश्लेषण वगैरे 6 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. शब्दधन या घटकावरती तुम्हाला 12 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या शब्दधनमध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द वगैरे या सगळ्यांचा समावेश होतो. आणि हा तर ठरलेलाच आहे की एक उतारा 5 प्रश्न आणि उतार्यावरचे 5 प्रश्न सोडवणे हा ठरलेला केवळ एवढा घटक. बाकीच्या घटकांमध्ये निश्चितपणे दरवेळी बदल होतो. कधी कधी शब्द या घटकावरती 20 प्रश्न येतात, कधी वर्णवरती 7 येतात, कधी कधी वर्णवरती 5च येतात, वाक्यावरती 10 येतात, शब्दचे कमी होतात. म्हणजे अशा पद्धतीनं कमी जास्तपणा होत राहतो. चला तर मग बघूयात आपण आता की या सगळ्या मी घटकांचा, उपघटकांचा आढावा जो घेतलेला आहे, ॲक्च्युअल क्वेश्चन म्हणजे प्रश्न आले कसे होते, ज्याची तुम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता आहे. यापैकी पहिला प्रश्न बघतोय आपण, खालीलपैकी देशी शब्द कोणता? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शब्दसिद्धी या घटकातील हा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकार पडतात, सिद्ध शब्द आणि साधित शब्द. या सिद्ध शब्दांचे जे 4 प्रकारांमध्ये विभाजन केले जाते, यापैकी तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी आणि परदेशी किंवा परभाषीय. तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेमधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले शब्द म्हणजे तत्सम. तद्भव शब्द म्हणजे संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच्या तसे न येता ज्यांच्यामध्ये बदल होतो ते तद्भव. देशी शब्द म्हणजे जे केवळ आणि केवळ मराठीमध्येच तयार झालेले आहेत ते देशी. मग आपल्याला काय विचारलंय? देशी. आणि परभाषीय शब्द म्हणजे संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषेतून मराठीमध्ये आलेले शब्द, उदाहरणार्थ कन्नड, तेलुगू, तमिळ, उडिया, हिंदी वगैरे वगैरे सगळ्या. आता बघा, आपल्याला खालीलपैकी देशी शब्द कोणता असं विचारलेलं आहे. कोवळा, भगवान, ढेकूण आणि बटन असं दिलेलं आहे. आता याचं उत्तर काय येऊ शकतं तर कोवळा हा शब्द तद्भव आहे. मी स्पष्टीकरण पण दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त लवकर समजावं, हा त्या पाठीमागचा हेतू आहे. कोवळा हा तद्भव शब्द आहे, कोमल पासून कोवळा. भगवान हा तत्सम शब्द आहे. ढेकूण हा मात्र देशी शब्द आहे. परिणामी एक देशी शब्द मिळाला. आणि बटन हा देखील परभाषीय शब्द आहे. आपण शक्यतो दैनंदिन जीवनात इंग्रजीतले अनेक शब्द वापरतो, त्यातून हे सहज आपल्याला समजतं. परिणामी याचं उत्तर आहे फक्त सी बरोबर, म्हणजे ढेकूण. यामध्ये एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की आपल्याला प्रश्नाचं उत्तर नेहमी शोधत असताना पूर्ण प्रश्न वाचणे. आता जेवढा वेळ मी तुम्हाला इथं सांगतोय तेवढा वेळ तुम्हाला तिथं नाही, पण पूर्ण प्रश्न समजून न घेता पुढे न जाणे हे फार महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचदा तुम्हाला बघा,
की काय विचारलेलं आहे हे समजून नाही घेतलं तर चुकतो आपण. बऱ्याचदा अयोग्य गट ओळखा विचारलं जातं, आपण योग्य गट ओळखतो. आपण पुढे बघूयात कशा पद्धतीने विद्यार्थी सिली मिस्टेक करतात, बघूयात पुढे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये शुद्ध शब्दांचा गट ओळखा असं दिलेलं आहे. यामध्ये बघा कर्मेंद्रिय, कबुली जबाब, प्रतिकात्मक. त्यानंतर बी कर्मेंद्रिय, कबुली जबाब, प्रतिकात्मक. सी उच्छृंखल, आ सेतु हिमाचल, गप्पिष्ट. त्यानंतर डी उच्छृंखल, असेतु हिमाचल आणि गप्पिष्ट. लगेचच आपल्या लक्षामध्ये हे आलं पाहिजे की असेतु हिमाचल हा शब्द नाहीये. म्हणजे असेतु हिमाचल इथं जर दिलेला आहे तर याचा पर्याय मी कट केला पाहिजे, म्हणजे डी कट होतो. त्याचबरोबर आपण जर व्यवस्थितपणे बघितलं तर कर्मेंद्रिय असं ज्यावेळी देतो आपण कर्मेंद्रिय, त्यावेळी इथं अनुस्वार येणं गरजेचं होतं. अनुस्वार न दिल्या कारणानं आपला पर्याय ए आणि पर्याय डी कट झाला. आता बघा कर्मेंद्रिय इथं बरोबर दिलंय. कबुली जबाब, कबुली ल ची वेलांटी बरेच विद्यार्थी चुकतायत, तर दीर्घ आहे. कारण आपण ज्यावेळी कबुली असं म्हणतो ल दीर्घ येतो. शुद्ध लेखनाचे जे नियम आहेत ते तुम्ही या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि प्रतिकात्मक. त्यानंतर उच्छृंखल. आता बऱ्याचदा बघा हाच शब्द उच्छृंखल म्हणून आलेला आहे, तर इथं त्यांनी त वापरलंय म्हणून हा चुकलाय. इथं मात्र बरोबर वापरलेलं आहे. आ सेतु हिमाचल, मगाशी मी बोललो असेतु हिमाचल येत नाही, तर आ सेतु हिमाचल येणं गरजेचं आहे. आणि गप्पिष्ट म्हणजेच काय, तर पर्याय क्रमांक तुमचा बी आणि सी हा बरोबर येतो. आता यामध्ये लक्षात येतं आपल्याला की कर्मेंद्रिय, कबुली जबाब, प्रतिकात्मक हा बी, उच्छृंखल, आ सेतु हिमाचल आणि गप्पिष्ट हा पर्याय क्रमांक बी आणि सी बरोबर येतो. बाकी शुद्ध शब्दांची यादी या ठिकाणी खाली दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. पुढे जातोय आपण प्रश्न क्रमांक 3 मध्ये. संख्या विशेषणे आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या लावा. बघा मी मगाशी तुम्हाला बोललो संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये तब्बल 11 प्रश्न जोड्या लावांवर आलेले आहेत. याचाच अर्थ तुम्हाला एक जोड्या लावाचा प्रश्न हा 4 उपप्रश्न घेऊन आलेला असतो. हे व्यवस्थितपणे समजून घ्या. एका जोड्या लावाच्या प्रश्नामध्ये 4 उपप्रश्न दडलेले असतात. ते तुम्ही व्यवस्थितपणे सोडवणं, समजून घेणं ही जास्त गरजेची बाब आहे. बघूयात संख्या विशेषणे आणि उदाहरणे. लगेचच लक्षात येईल आपल्या की संख्यावाचक क्रिया, संख्यावाचक विशेषण, क्रमवाचक, आवृत्तीवाचक आणि अनिश्चित. संख्यावाचक क्रियाविशेषणामध्ये केवळ संख्या दिलेली असते, क्रम वगैरे दिलेला नसतो. तर दोघे, तिघे, पाची आणि साती हे बरोबर येणार आहे. म्हणजे ए यासाठी 2 हा पर्याय इथं आहे आणि इथं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा 2 आणि 3 या ठिकाणी कट झाला. मी तुम्हाला हे सांगत पर्याय कट पद्धत शिकवतोय जेणेकरून तुमच्या ते लक्षात यावं. त्यानंतर बघू शकता तुम्ही क्रमवाचक संख्या विशेषणामध्ये पहिला, 5वा, 10वा, 100वा इथं जी स्पष्टीकरण दिलेली आहेत ही तुम्हाला अधिक समजावं यासाठी दिलेली आहेत. मग क्रमवाचकसाठी म्हणजे बी साठी पहिला, 5वा, 10वा आणि 100वा हे जर बरोबर आलं तर बी साठी 4 क्रमांकाचा पर्याय हा या ठिकाणी आलेला आहे. मित्रांनो हे बघितल्यानंतर तुमचे पर्याय कट होतात, बाकीचे पर्याय बघण्याची गरज राहत नाही. पण बघूयात आपण स्पष्टीकरण काय सांगतोय. संख्यावाचक दोघे, तिघे, पाची, साती. क्रमवाचक पहिला, 5वा, 10वा, 100वा. आवृत्तीवाचक दुप्पट, चौपट, दुहेरी, तिहेरी. आणि अनिश्चित थोडा, फार, सर्व आणि इतर. आता बघूयात पुढचा प्रश्न आपण बघतोय. प्रश्न क्रमांक 4 असं सांगतोय की अवग्रह हे विरामचिन्ह कधी वापरायचे असते. अगदी तुम्ही हे पाठ करणं, याचा सराव करणं हे जास्त गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण संपूर्ण व्याकरण अभ्यासतो आणि विरामचिन्ह बाजूला ठेवतो, तसं करता कामा नये. तर अवग्रह चिन्ह अक्षराचा उच्चार लांब आहे हे सुचवण्यासाठी केला जातो. विद्यार्थी मित्रांनो अवग्रह चिन्ह नेमकं असतं कसं, तर अशा पद्धतीनं आपण अवग्रह चिन्ह देतो. जे इथं दिलेलं आहे बघा,
हे अवग्रह चिन्ह आहे. हे कशासाठी दिलं जातं तर अक्षराचा उच्चार लांब आहे हे सुचवण्यासाठी. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे आपलं पर्याय क्रमांक इथं दिलेला आहे 1 यायला पाहिजे. बघूयात आपण इतर स्पष्टीकरणांमध्ये आपण काय केलं की जी उत्तरं चूक आहेत ती कशासाठी बरोबर येतील हेही त्यामध्ये ऍड केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना अधिक सोयीचं जाणं गरजेचं आहे. अवग्रह चिन्ह उच्चार लांब करणे, स्पष्टीकरण चिन्ह यालाच अपसारण चिन्ह म्हणतात. या ठिकाणी ज्याला तुम्ही डॅश म्हणताना ते संयोग चिन्ह देखील 2 शब्द जोडण्यासाठी वापरलं जातं आणि स्वल्पविराम याचा उपयोग उच्चारामध्ये खंड दाखवणे किंवा तुम्ही ज्याला क्वामा म्हणता क्वामा ते या ठिकाणी येतं. पुढे जातोय आपण की ता ई हे प्रत्यय लागून साधलेली भाववाचक नामे कोणत्या लिंगी असतात. विद्यार्थी मित्रांनो यत्व पण पणा ता ई की गिरी वा आई हे प्रत्यय जोडून भाववाचक नामे तयार होतात. यापैकी की आता बघा बांधील की म्हणजे ती बांधील की म्हणजे स्त्रीलिंग आलं. इथंच आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. ता ममता ती ममता म्हणजे स्त्रीलिंगी म्हणजे आपल्याला बाकीचा कोणताही पर्याय बघण्याची गरज राहणार नाही. बघूयात आपण की ता ई ही भाववाचक स्त्रीलिंगी नामे आहेत. स्पष्टीकरण असं सांगतं की उदाहरणार्थ ममता समता पाटीलकी किंवा ई प्रत्यय लागून काय होऊ शकतं तर श्रीमंती गरिबी गरीब अधिक ई गरिबी श्रीमंत अधिक ई श्रीमंती अशा पद्धतीनं हे बरोबर येऊ शकतं. म्हणून प्रश्न क्रमांक 5 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जातोय आपण प्रश्न क्रमांक 6 आंबा चवीला गोड होता या वाक्यातील चतुर्थीच्या उपपदार्थांचा अर्थ काय. बऱ्याचदा आपण काय करतो की विभक्ती म्हटलं की कारकार्थ प्रत्यय आणि त्यांची उदाहरणं, परंतु यंदा मात्र आयोगानं थोडासा प्रश्न कठीण कसा करता येईल याची काळजी घेतलेली आहे. आंबा चवीला गोड होता या वाक्यातील चतुर्थीचा उपपदार्थ जो आहे तो विषय आहे. आता स्पष्टीकरणामध्ये मी जाणीवपूर्वक काय केलंय की तुम्हाला त्याची यादीच देऊन टाकलेली आहे, जेणेकरून मी म्हणेन की तुम्ही तुमच्या वहीमध्ये ते लिहून ठेवा. बघा चतुर्थी विभक्तीचा उपपदार्थ विषय आहे. उद्देश हेतू समजा परिणाम असेल तर मूल्य, विषय असेल तर स्वामित्व, योग्यता असेल तर नाते आणि वियोग असेल तर विरह असं येतं. म्हणून या ठिकाणी आपण बघू शकतो की आपल्याला काय दिलेलं आहे. जर विषय दिलेला आहे तर स्वामित्व येतं, म्हणजे स्वामित्व दाखवल्यामुळे इथं विषय हा उत्तर जास्तीत जास्त हे उत्तर बरोबर आहे. बघूयात पुढे प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपण जातोय. अपादान हा कोणत्या विभक्तीचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो हे बघा की प्रश्न क्रमांक 6 विभक्तीचा त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. लगेचच प्रश्न क्रमांक 7 कशावरती आलेला आहे विभक्ती. अपादान हा कोणत्या विभक्तीचा अर्थ आहे. एकाच ओळीत प्रश्न हे तुम्ही पाठांतर करणं आणि सराव या दोन्हीची सांगड घालून सोडवू शकता. एकाच ओळीमध्ये प्रश्न अपादान हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे तर पंचमी. अपादान म्हणजेच वियोग किंवा विरह. विद्यार्थी मित्रांनो मराठीमध्ये एकूण 8 विभक्ती आहेत. यापैकी प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. यापैकी आपल्याला पंचमी या विभक्तीबद्दल विचारण्यात आलेलं आहे. पुढे बघा स्पष्टीकरण काय सांगतं तर अपादान याचा अर्थ पंचमी, संप्रदान चतुर्थी, संबंध षष्ठी आणि अधिकरण सप्तमी. जे अयोग्य पर्याय आहेत त्यांचा देखील या ठिकाणी आपण अधिक विश्लेषण किंवा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून मी म्हणेन की हे ऐकत असताना तुम्ही तुमच्यासमोर प्रश्नपत्रिका ठेवा अधिक समजण्यासाठी. पुढे प्रश्न क्रमांक 8 काय म्हणत आहे बघा की तद्धित प्रत्यय कोणत्या शब्दजातींना लागतात तर क्रियापद, नाम, विशेषण आणि अव्यय. तर याचं उत्तर आहे बी, सी आणि डी बरोबर. ते का तर नाम, सर्वनाम आणि विशेषण व अव्ययांना प्रत्यय लागून तद्धित प्रत्यय बनतात.
तर क्रियापदाला प्रत्यय लागल्यानंतर त्याला म्हणायचं कृतप्रत्यय. बघा, म्हणजे क्रियापदाला जर प्रत्यय लागले तर ते काय होतात, कृतप्रत्यय होतात. म्हणून हा पर्याय कट होतो. बाकीचे नाम, विशेषण आणि अव्यय हे व्याख्येमध्ये बरोबर बसतात, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुन्हा एकदा बघा, स्पष्टीकरण फार महत्वाचं आहे. नाम, सर्वनाम, विशेषण व अव्ययांना प्रत्यय लागून तद्धित प्रत्यय बनतात. उदाहरणार्थ राष्ट्रीय, राष्ट्र अधिक ईय, राष्ट्रीय. क्रियापदास प्रत्यय लागून कृतप्रत्यय बनतात. या व्याख्या इथे एक्सप्लेन करून दिल्यात. मित्रांनो, स्पष्टीकरण तुमच्यासाठी फार गरजेचं आहे, त्यामुळे सर्व प्रश्न व्यवस्थितपणे ऑब्झर्व करा, व्यवस्थितपणे बघा. सर्वच्या सर्व प्रश्न, उत्तर आणि स्पष्टीकरण सर्व प्रश्नांचं मी दिलेलं आहे. पुढे जातोय आपण. प्रश्न क्रमांक 9. दीर्घ उकारांत. मी जाणीवपूर्वक दीर्घ उकारांत म्हणतोय, कारण बरेच विद्यार्थी वाचताना फक्त उकारांत म्हणतात. तसं नाही, तर दीर्घ उकारांत स्त्रीलिंगी एकवचनी नामाचे सामान्य रूप एकारांत होते व अनेक वचनामध्ये डॅश डॅश होते किंवा ते काय होते, अशा पद्धतीनं नियम विचारलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला नियम जर समजून घ्यायचा असेल तर नियम समजून घेण्यासाठी उदाहरण आणि नियम यांची सांगड घालणं गरजेचं असतं. जसं की सासू, सासवे, सासवा, जाऊ, जावे, जावा. मग उकारांत जाऊ एकवचनी, जावे अनेकवचनी, जावा वाकारांत. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे, वाकारांत. अशा पद्धतीने आपण उत्तरापर्यंत नियम आणि उदाहरण यांची सांगड घालायची आणि उदाहरणाकडे पोचायचं. मित्रांनो, स्पष्टीकरण असं सांगतोय की दीर्घ उकारांत स्त्रीलिंगी एकवचनी नामाचे सामान्य रूप एकारांत होते आणि अनेक वचनामध्ये वाकारांत होते. जसे की उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला उदाहरणे दिली आहेत. ही उदाहरणे आहेत. सासू, सासवे, सासवा. सासू हे नाम आहे, याचं हे एकवचनी सासवे आणि अनेकवचनी सासवा. त्यानंतर जाऊ, जावे, जावा. अशा पद्धतीनं स्पष्टीकरण आणि उत्तर आपल्याला दोन्ही व्यवस्थितपणे मिळतं. पुढे जातोय आपण. प्रश्न क्रमांक 10 असं सांगत आहे आपल्याला, जोड्या लावा. पुन्हा एकदा जोड्या लावा, कारण तब्बल 11 प्रश्न, एकावर एक 11 प्रश्न जोड्या लावांचे विचारलेले आहेत. अ गट आणि ब गट. मित्रांनो, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग आणि संकीर्ण प्रयोग हे विचारले आपल्याला. एक साधी गोष्ट लक्षात घ्या की कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलते, कर्मणी प्रयोगामध्ये कर्मानुसार क्रियापद बदलते, भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघांनुसार क्रियापद बदलत नाही आणि संकीर्ण प्रयोगामध्ये दोन प्रयोगांच्या छटा एकत्रितपणे आढळतात. आता बघा, कर्तरी प्रयोग यापैकी रामाने रावणास मारले, कर्त्याला प्रत्यय लागलाय म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाही. तू त्याला न्यायचे होतेस, त्याने कविता लिहिली. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येतंय की तू त्याला न्यायचे होतेस हा सरळ सरळ काय येतो तर संकीर्ण येतो, कारण की तू आणि इथं स हे प्रत्यय आपल्याला डायरेक्ट सांगून जातात की संकीर्ण आहे. पर्याय कट होतो. त्याने कविता लिहिली, कर्त्याला प्रत्यय म्हणजे हा कर्तरी नाही. मग कर्तरी राहिला कोणता तर कर्तरी तो जातो. मग एक या मध्ये आणि 4 याच्यामध्ये ए साठी 4 दिलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 3 कट झाले. कर्मणी प्रयोग बघितला आपण. कर्मणी प्रयोगामध्ये लक्षात येतं आपल्या की आता यातला बघा, रामाने रावणास मारले, दोन्ही कर्त्याला आणि कर्माला जर प्रत्यय असतील तर तो भावे प्रयोग होतो. म्हणजे नक्की सी यासाठी 1 येणं गरजेचं आहे. म्हणजे सी यासाठी 1 इथं आलेला आहे. चटकन उत्तरापर्यंत आपण पोहोचतो, पण तरी देखील स्पष्टीकरण बघूयात. उत्तर जरी पर्याय क्रमांक 1 मिळालं असलं तरी नेहमी लक्षात घ्या की कर्तरी प्रयोग येणार तो जातो. कर्मणी प्रयोग त्याने कविता लिहिली, कर्मणी प्रयोग त्याने कविता लिहिली. भावे प्रयोग रामाने रावणास मारले, भावे प्रयोग रामाने रावणास मारले. संकीर्ण प्रयोग तू त्याला न्यायचे होतेस. हे स्पष्टीकरणासह तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जे की इथं आपण स्पष्टीकरण व्यवस्थितपणे दिलेलं आहे.
म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. चला तर मग आपण पुढे जातोय. प्रश्न क्रमांक 11 यामध्ये खालीलपैकी विरुद्धार्थी अयोग्य शब्द जोडी ओळखा. शब्दांची जोडी पुन्हा एकदा आलेली आहे, म्हणजे जोड्या लावा. बघा, आगंतुक आमंत्रित विरुद्धार्थी विचारले, म्हणजे काय विचारलेलं आहे आणि विरुद्धार्थी ती पण अयोग्य जोडी विचारली. मग आगंतुक म्हणजे एखाद्याला निमंत्रण न देता सुद्धा तो जेवायला येतो, तो आगंतुक, ज्याला इंग्रजीमध्ये घटेचर्स असं म्हणतात. म्हणजे आगंतुक आमंत्रित हा बरोबर आहे. कृपण याला खरं तर उदार यायला पाहिजे, पण शूर आलंय, म्हणजे बी हे नक्कीच चूक आहे. जे चूक आहे ते आपलं उत्तर असणार आहे, लक्षात घ्या. बघा, जे चूक असेल ते आपलं उत्तर असेल. का? कारण विरुद्धार्थी अयोग्य शब्द जोडी ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. अनुज अनुचित हे पण चूक आहे. शुद्ध पक्ष वद्य पक्ष हे बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय हवं? बी आणि सी अयोग्य जोडी हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर. का? कारण आपल्याला विचारलंय काय हे लक्षात घ्या. समजा आपल्याला त्यांनी योग्य विचारलं असतं तर उत्तर वेगळं आलं असतं. बघूयात स्पष्टीकरण काय सांगतंय. स्पष्टीकरण असं सांगतंय की आगंतुक आमंत्रित, बघा, आगंतुक आमंत्रित, कृपण उदार, अनुज अग्रज, अनुज म्हणजे धाकटा, अग्रज म्हणजे थोरला, शुद्ध पक्ष वद्य पक्ष, उचित अनुचित आणि शूर घाबरट किंवा बेतरट, अशा पद्धतीनं शूर याच्या विरुद्धार्थी येतात. पुढे 12 भाकरी करण्याची लाकडी परात या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द शोधा. विद्यार्थी मित्रांनो, भाकरी करण्यासाठी जी लाकडी परात वापरली जाते तिला काथवट म्हणतात, थडग्याचा. पण आता पर्याय क्रमांक 2 लगेचच बरोबर आहे असं आपल्याला समजतं. मात्र काही पुस्तकांमध्ये काटवट टरबुजाचा दिलेला आहे. बरं, ते चूक आहे का? तर नाही, ते पण बरोबर आहे. मग उत्तर काय? तर अधिक बरोबर आहे पर्याय क्रमांक 2. अधिक बरोबर काय आहे? पर्याय क्रमांक 2. पण या ठिकाणी ग्रामीण भागात बोली भाषेमध्ये काटवट म्हटलं जातं. मग हा प्रश्न मात्र आपल्याला विचारताना प्रमाण भाषेत जरी विचारला असला तरी बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर 2 निवडलेलं आहे. कारण काही पुस्तकांमध्ये पर्याय क्रमांक काटवट हा पण बरोबर दिलेला आहे. परिणामी या ठिकाणी माझ्याकडून मी हे सांगेन की उत्तर जास्तीत जास्त बरोबर काथवट थडग्याचा येऊ शकतं. पण पर्याय क्रमांक 1 हा त्याही चूक नाहीये, पण तो कमीत कमी बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर येऊ शकतं. तरी देखील या ठिकाणी मी उत्तराला हॅश केलेलं आहे, पण उत्तर येऊ शकतं पर्याय क्रमांक 2. भाकरी करण्याची लाकडी परात ही काथवट असते थडग्याचा, पण बोली भाषेमध्ये टरबुजाचा काटवट वापरली जाते. म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर येऊ शकतं, पण संदिग्धता थोडीशी आहे. आता पहिलाच प्रश्न आपल्याला असा मिळाला की ज्यामध्ये संदिग्धता आहे. बघा, प्रश्न क्रमांक 12. मी शेवटी काय केलंय की शेवटच्या एका स्लाइडमध्ये संदिग्ध प्रश्नांची यादीच दिलेली आहे, ती बघूयात आपण पुढे. उंटावरून टपाल वाटणाऱ्याला काय म्हणतात? पोस्टमन, बकरंदाज, सांडणी स्वार की शिक्केनस्वी? याचे अर्थ देखील मी दिलेले आहेत. पोस्टमन म्हणजे टपाल वाटणारा, त्यानंतर सांडणी स्वार म्हणजे उंटावरून टपाल वाटणारा, आणि शिक्केनस्वी म्हणजे राजाचा शिक्का सांभाळणारा. हे याचे अर्थ आहेत. तर आपल्याला उत्तर बरोबर येतं उंटावरून टपाल वाटणारा म्हणजेच सांडणी स्वार, पर्याय क्रमांक 3. कोणत्याही संदिग्धते विना हे पर्याय बरोबर आहे. बकरंदाजचा अर्थ दिलेला नाही, कारण याचे 2 ते 3 अर्थ व्यक्त होतात. त्यामुळं या ठिकाणी मुळामध्ये ते उत्तरच येत नाही, त्यामुळे त्याचा अर्थ महत्त्वाचा नाही. आपल्याला उत्तर आहे सांडणी स्वार, उंटावरून टपाल वाटणारा, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहेत? पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहेत हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता बघा, कान, चाक, आग
घर गाव काम, गुरु पुष्प अग्नी आणि पोट रेडा चिमणी. तद्भव शब्द म्हणजे काय? तर तद्भव शब्द म्हणजे संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच्या तसे न येता ज्यांच्यामध्ये बदल झालेला आहे ते. मग आता यामध्ये कोणते शब्द आहेत की ए आणि बी बरोबर आहे, कारण कान हा कर्णपासून कान आला, चक्रपासून चाक, अग्नीपासून आग म्हणजे बरोबर. गृहपासून घर, ग्रामपासून गाव, कर्मपासून काम हे बरोबर म्हणजे ए आणि बी तर बरोबर आलं. गुरु पुष्प आणि अग्नी हे देतानाच त्यांनी तत्सम दिलेत. पोट रेडा आणि चिमणी हे देशी शब्द आहेत. परिणामी पर्याय क्रमांक 2 ए आणि बी बरोबर असणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा तुम्ही. तद्भव शब्द कोणते? तर कान, चाक, आग, घर, गाव आणि काम. तत्सम शब्द गुरु पुष्प अग्नी. देशी शब्द पोट रेडा आणि चिमणी. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला उत्तर देता येईल. पुढे जातोय आपण. प्रश्न क्रमांक 15. परकीय शब्द आणि भाषा यांच्या जोड्या लावा. बघा, परकीय भाषा आणि शब्द यांच्या जोड्या लावायच्यात. अरबी, जपानी, कन्नड आणि रशियन. आता जपानी शब्द हाराकिरी हा याच्या अगोदर पण एका परीक्षेला विचारलाय, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना हा सहज लक्षामध्ये येतो. बाकीच्या शब्दांमध्ये खूप कन्फ्युजन होत नाही, तरी देखील एक लक्षात घ्या. बी यासाठी एक असलेला पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 3 आणि 4 म्हणजे 1 आणि 2 काय झाले? लगेच कट झाले. म्हणजे तुम्हाला पर्याय कट होतात. बघूयात आपण अरबी शब्द कोणते आहेत. तर अरबी शब्द फायदा म्हणजे इथं पर्याय क्रमांक 1 बरोबर, 3 बरोबर आला आणि 4 बाहेर पडला म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तरी देखील बघा स्पष्टीकरण दिलेलं आहे. अरबी शब्द टपाल, जपानी हराकिरी, कन्नड फायदा आणि रशियन शब्द आहे स्पुटनिक. आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पण बऱ्याचदा स्पुटनिक हा शब्द प्रॉपर रशियन आहे का की नाही असा कुठलाही अंदाज बांधता येतो, मात्र नेमकेपणाने सांगता आलेलं नाही. तरी देखील जास्तीत जास्त बरोबर असलेलं उत्तर 3च आहे, इतर नाही. बघूयात पुढे. प्रश्न क्रमांक 16. देवालय, हिमालय हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? आता बघा याचा विग्रह जर केला तर देव अधिक आलय देवालय म्हणजे देव या शब्दामध्ये शेवटी अ हा स्वर येतो आणि आलय यामध्ये आ. 2 स्वर एकत्र येतात आणि त्यांच्यापासून एक स्वर निर्माण झालेला आहे दीर्घ स्वर, म्हणजेच ही सजातीय स्वरसंधी मानता येते, जिला दीर्घादेश स्वरसंधी म्हणतात. याच्यामध्ये कुठेही विसर्ग नाही, व्यंजन नाही. हलसंधी म्हणजेच व्यंजन संधी बरं का. हलसंधी म्हणजेच व्यंजन संधी, टोपण नाव आहे. हे लक्षामध्ये ठेवा. उत्तर जरी हे नसलं तरी हे लक्षामध्ये ठेवा, कारण की याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये व्यंजन संधी ओळखा असं न म्हणता हलसंधी ओळखा असं विचारलेलं आहे. बघूयात स्पष्टीकरण काय सांगतंय. तर देव अधिक आलय देवालय, हिम अधिक आलय हिमालय हे दोन्ही काय आहेत? स्वरसंधीची उदाहरणे आहेत. उत्तरापर्यंत आपण सहज पोहोचलेलो आहोत. प्रश्न क्रमांक 17 काय सांगतोय? प्रश्न क्रमांक 17 मध्ये सांगितलेलं आहे की कर्मभाव संकर प्रयोगामध्ये बघा वैशिष्ट्यांवर आधारलेला प्रश्न आहे किंवा व्याख्या. अशा पद्धती वैशिष्ट्य काय सांगतात? तर कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते. आता हे बरोबर आहे. कर्म द्वितीय तर कर्ता तृतीय विभक्तीमध्ये असतो, हेही बरोबर आहे. आता या वाक्यातील क्रियापद अंशतः कर्तरी असते. हे वाक्य काही पुस्तकांमध्ये संदर्भ पुस्तकांमध्ये योग्य दिलेलं आहे तर काही ठिकाणी नाही. म्हणून याचं जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी अयोग्य काय दिलेलं आहे? तर अयोग्य फक्त सी चूक हे उत्तर येऊ शकतं. पण शक्यता ही पण आहे की तिन्ही पर्याय बरोबर असण्याची शक्यता आहे. शक्यता आहे बरं काही का? कारण की दोन्ही पद्धतीनं अंशतः कर्तरी असतो म्हटलेलं आहे. इथं संदिग्धता निर्माण होते. तो असतो पण आणि नसतो पण अशा पद्धतीनं आहे, कारण काही संदर्भ पुस्तकामध्ये असतो तर काहीमध्ये नसतो. जास्तीत जास्त बरोबर उत्तर याचं पर्याय क्रमांक 3च येणार मित्रांनो. आता स्पष्टीकरण काय सांगतंय बघूयात आपण की कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते.
कर्म द्वितीयत्व करता तृतीयत असेल, या वाक्यातील क्रियापद अंशतः कर्तरी असते. उदाहरणार्थ तुम्ही घरी जायचे होतेत. आता मी ह्याचं उदाहरण दिलंय बरं का, सीचं. या वाक्यातील क्रियापद अंशतः कर्तरी असते. उदाहरणार्थ तू घरी जायचे होतेस, तुम्ही घरी जायचे होतेत, तू घरी जायचे होतेस. सर्व पर्याय योग्य येतील. अशा पद्धतीने आहे. बघूयात मित्रांनो, उत्तर 3 येऊ शकतं, मात्र पर्याय सर्व बरोबर येण्याची शक्यता आहे. कारण सी चूक येत नाही, कारण मी त्याचं इथं तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे, जे उदाहरणानिशी दिलेलं आहे. पण तशा पद्धतीचा पर्यायच इथं नाही. बघा, आपल्याला असे 2 प्रश्न मिळालेत. याच्या अगोदर एक मिळाला होता आणि आता हा एक मिळालाय. इथं मात्र तिथं देखील काय झालंय की 2 पर्याय बरोबर येण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त बरोबर काथवट हा मी सांगितला. इथं 3 हा बरोबर येणार आहे. पण जो आपल्याला पर्याय जास्तीत जास्त बरोबर हवा होता तो इथं नाहीयेच, म्हणून हा पर्याय बरोबर येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 17, उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढे जातोय आपण. प्रश्न क्रमांक 18 कडे जातोय आपण. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी सारे काही केले. या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा. बघा, या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा. तर शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काहीच केले नाही, हे नाही येणार. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काहीच केले नाही असे नाही. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी थोडे केले नाही. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काही करायचे बाकी ठेवले नाही. तर हे वाक्य आपल्याला बरोबर येणार आहे, पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 18 मधला पर्याय क्रमांक 2 सुद्धा उत्तरापर्यंत पोहोचतो. उदाहरणार्थ शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काहीच केले नाही असे नाही, म्हणजे काही ना काही केलेलं आहे. पण खूप काही केलं असं कुठं म्हणतंय? पर्याय क्रमांक 4 मध्ये म्हणतात, म्हणून 4 हा अधिक बरोबर आहे. स्पष्टीकरण काय सांगतंय की शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काही करायचे बाकी ठेवले नाही, म्हणजे सर्व काही केले, सारे काही केले, हा त्याचा अर्थ. म्हणून प्रश्न क्रमांक 18, उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढे जातोय आपण. 19. विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य आणि गौण वाक्य. इथं जर बघितलं आपण तर लक्षामध्ये येईल आपल्याला. तर हे वाक्य मिश्र वाक्य आहे. त्याचं कारण असं की उभयान्वयी अव्यय जे असतात ना, या उभयान्वयी अव्ययांपैकी प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली सर्व वाक्य ही संयुक्त वाक्य असतात आणि गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली सर्व वाक्य ही मिश्र वाक्य असतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येणार आहे. बाकी केवळ संयुक्त आणि गौण वाक्य यामध्ये येणार नाही. पुढे जातोय आपण. प्रश्न क्रमांक 20 असं सांगतोय आपल्याला की खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषणांचा गट ओळखा. ए, दररोज, प्रतिक्षण. बी, दुहेरी, तिहेरी. सी, पहिला, दुसरा. डी, असला, तसला. आपल्याला या ठिकाणी आवृत्ती म्हणजे संख्येची पट विचारलेली आहे. तर दररोज आणि प्रतिक्षण हे बरोबर आहे. दुहेरी आणि तिहेरी हे बरोबर आहे. पहिला हा आणि दुसरा हा क्रम असल्यामुळं हे येणार नाही. असला आणि तसला हे देखील यामध्ये येणार नाही. आता यामध्ये मग उत्तर काय येणार? तर ए आणि बी बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 3. स्पष्टीकरण काय सांगतंय बघा की आवृत्तीवाचक विशेषणे दररोज, प्रतिक्षण, दुहेरी आणि तिहेरी हे बरोबर येणार. पुढे आता या ठिकाणी पुढे जो घटक दिलेला आहे तो हा उतारा दिलेला आहे. उतारा सोडवण्याचं फक्त टेक्निक तुम्हाला मला सांगायचंय की तुम्हाला ज्यावेळी उतारा दिला जातो त्यावेळी चटकन हा उतारा सगळा वाचून घ्यायचा आणि यातले जे महत्त्वाचे शब्द असतात ते लक्षामध्ये ठेवायचे. उतारा वाचून घेण्याच्या अगोदर टेक्निक बघा. टेक्निक हे आहे की हा उतारा वाचून घेण्याच्या अगोदर चटकन हे जे 5 प्रश्न आहेत ना, 1, 2, 3, 4 आणि 5, हे 5 प्रश्न भरकन वाचून घ्या आणि यातले पर्याय. मग काय करा, हा संपूर्ण उतारा जो आहे हा पूर्ण उतारा वाचा आणि मग प्रश्नांकडे जा. मग काय होईल तुम्हाला
की ज्यावेळी तुम्ही प्रश्नांकडे जाता की लोकशाहीचे प्राणतत्व कोणते, लगेच तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येतं की विचार स्वातंत्र्य. त्यानंतर प्रत्येक माणसाच्या मनावर कशाची छाया असते, तर पूर्वसंस्कारांची परंपरागत मूल्यसारणीची. त्यानंतर शास्त्रीय दृष्टी आत्मसात करण्याचा एकमेव उपाय कोणता, तर पूर्वग्रहांवर मात करणे. त्यानंतर निष्पक्षपातीपणे, आता खरं तर निपक्षपातीपणे पाहिजे, पण ही प्रिंट मिस्टेक त्याच प्रश्नपत्रिकेत असल्यामुळे मी या ठिकाणी ॲज इट इज घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. निपक्षपातीपणे विविध प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी काय केले पाहिजे, तर अ आणि ब बरोबर, म्हणजे इतिहासक्रमाचे स्थूल मानाने पण साकल्याने ज्ञान करून घेणे, आणि ब सामाजिक जीवनातील प्रवाहाशी समरस होणे, हे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढे सामाजिक जीवनात समरस होण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज नाही असे लेखकाला वाटते, तर वरील 3ही पर्याय योग्य आहेत. परिणामी आता हे मी तुम्हाला पूर्ण उतारा वाचून दाखवणे हे आवश्यक नाही, कारण हाच उतारा पुन्हा येणार नाहीये. फक्त टेक्निक तुम्हाला मी सांगितलं, कारण मला असं वाटतं की उतार्यामधला एकही मार्क तुमचा जाता कामा नये. मित्रांनो, पुढे येतोय आपण प्रश्न क्रमांक 26, शब्दयोगी अव्यय आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. आता बघा, विशेषण साधित शब्दयोगी, धातू साधित, क्रिया विशेषण साधित आणि संस्कृत शब्द साधित आहे. आता बाकी काहीच नाही लक्षात आलं तरी संस्कृत शब्द साधिते लगे लक्षात येतात, ती म्हणजे पर्यंत आणि सक्षम. आता संस्कृत उपसर्गे म्हणजेच डी साठी 4 असलेला पर्याय बघा, डी साठी 4 असलेला एकमेव पर्याय तो म्हणजे हा. उत्तरापर्यंत तुम्ही अगदी काही सेकंदात पोहोचलाय, उत्तरापर्यंत फक्त काही सेकंदात पोहोचलोय आपण. तर बघूयात आपण स्पष्टीकरण काय सांगतं. तर शब्दयोगी अव्यय, विशेषण साधित योग्य विरुद्ध, धातू साधित देखील लागी, क्रिया विशेषण साधित जवळ मागून, आणि संस्कृत साधित पर्यंत सक्षम. मित्रांनो, ज्यावेळी मी हा पेपर एक्सप्लेन करतोय, अपेक्षित हे आहे की तुमच्यासमोर याच पेपरची प्रिंट असावी, जेणेकरून तुम्हाला हे जास्त समजेल. कारण मी स्पष्टीकरणं जी इथं लिहून ठेवलेली आहेत ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा त्या प्रश्नपत्रिकेमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. पुढे जातोय आपण प्रश्न क्रमांक 27. मित्रांनो, प्रश्न बघून घाबरू नका, थोडासा मोठा वाटतोय प्रश्न. वैशिष्ट्यांवर आधारित प्रश्न आहे, वेगवेगळे स्टेटमेंट दिलेले आहेत. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य केवळ प्रयोगी अव्ययाचे नाही, यातला महत्त्वाचा शब्द कोणता, तर नाही हा जास्त महत्त्वाचा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं चूक केलेली आहे, आणि प्रश्नपत्रिका सोडवून झाल्याच्या नंतर मग फोन आलेत मुलांचे की आम्ही हे बघितलंच नव्हतं गडबडीमध्ये. तर तसं करू नका. बघा, ती वाक्याच्या आरंभी येतात, ती वाक्याचा भाग नसल्याने त्यांना विभक्ती प्रत्यय नसतो, एकच उद्गारवाचक शब्द विविध भावना व्यक्त करतो, केवळ प्रयोगी अव्ययांचे प्रकार त्याच्या स्वरूपावरून ठरतात. तर फक्त डी हे वैशिष्ट्य नाही, कारण केवळ प्रयोगी अव्ययांचे प्रकार त्याच्या स्वरूपावरून न ठरता अव्यय कोणती भावना व्यक्त करतात यावरून ठरतं. म्हणून डी चूक आहे, पण आपल्याला चूक काय आहे ते पर्याय उत्तरात शोधायचे. म्हणजे डी हा बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 4. बघा, स्पष्टीकरण सांगतो तुम्हाला. ती वाक्याच्या आरंभी येतात, बरोबर. ती वाक्याचा भाग नसल्याने त्यांना विभक्ती प्रत्यय नसतो, हे कुणाबद्दल सांगतोय, केवळ प्रयोगी अव्यय. सी, एकच उद्गारवाचक शब्द आणि विविध भावना व्यक्त करतो. आणि डी अत्यंत महत्त्वाचं, केवळ प्रयोगीचे वर्गीकरण त्याच्या स्वरूपावरून न ठरता ती अव्यय कोणती भावना व्यक्त करतात यावरून ठरते, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 बरोबर येणार. मित्रांनो, या संपूर्ण प्रश्नाचं उत्तरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग या वाक्यामध्ये तुम्हाला मिळतो. पुढे जातोय आपण, पुढचा प्रश्न बघूयात. शूलपाणी, मानधन, काळतोंड्या हे शब्द बहुव्रीही समासाच्या कोणत्या उपप्रकाराचे आहेत, तर विग्रह केल्यानंतर लक्षात येईल तुमच्या. बघू शकता तुम्ही स्पष्टीकरणामध्ये मी दिलंय. शूलपाणी, शूल आहे पाणी ज्याच्या, मानधन, मान हेच आहे धन ज्याचे,
काळतोंड्या, काळे आहे तोंड ज्याचे म्हणजे पांडुरंग विठ्ठल. ही तिन्ही उदाहरणे विभक्ती षष्ठी विभक्ती बहुव्रीही समासाची आहेत. मग षष्ठी विभक्ती पर्याय क्रमांक 3 म्हणजे प्रश्न क्रमांक 28चं उत्तर पर्याय क्रमांक 3. सहज आपण पोचलेलो आहोत. पुढे जातोय आपण. 29 जोड्या लावा. पुन्हा एकदा जोड्या लावा, कारण आपण बघत आहोत या प्रश्नपत्रिकेमध्ये तब्बल 11 प्रश्न जोड्या लावांवर आधारित आलेले आहेत. मित्रांनो, अ गट आणि ब गट, सिद्ध शब्द, साधित शब्द, सामासिक आणि अभ्यस्त. यामध्ये घर घर, हळूहळू, शेजारी पाजारी लगेच लक्षात येतं की हे आहेत अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द हे असू शकतात. साधित शब्द, सामासिक शब्द आणि अभ्यस्त शब्द हे आपल्याला विचारले. बघूयात मित्रांनो की घर घर, हळूहळू हे जर अभ्यस्त असतील तर डी साठी 1 असलेला पर्याय आपल्याला मिळालेला आहे. 2 पर्याय आपले वजा झालेले आहेत. सिद्ध शब्द, यातला सिद्ध शब्द कोणते तर जा, ये, कर, खा आणि पी हे आहेत. मग आपल्याला 1 यासाठी 4 मिळालं म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. स्पष्टीकरण काय सांगते बघा. सिद्ध शब्द कोणते तर जा, ये, कर, खा, पी, घे. साधित शब्द शिलाई, लढाऊ, पुजारी. सामासिक शब्द देवघर, पोळपाट, निळकंठ आणि अभ्यस्त शब्द घर घर, हळूहळू आणि शेजारी पाजारी. हे या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे जाणवं. पुढे जातोय आपण. प्रश्न क्रमांक 30 तत्पुरुष समास आणि उदाहरणे यांच्या जोड्या. पुन्हा एकदा जोड्या बघा. तत्पुरुष समास तृतीय तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष, षष्ठी आणि सप्तमी. जोड्या विचारल्यात तुम्हाला. मग तृतीय तत्पुरुष समास कोणता, चतुर्थी कोणता, षष्ठी आणि सप्तमी. मित्रांनो लक्षात घ्या, तृतीय तत्पुरुष याचं उत्तर येतं उपासमार आणि दयाद्र. उपासाने मार आणि दयेने आद्र म्हणजे ए साठी पर्याय क्रमांक 3. मग ए साठी पर्याय क्रमांक 3 2 ठिकाणी आलेला आहे, 1 आणि 2 म्हणजे 2 पर्याय तुमचे लगेचच या ठिकाणी बाद झालेले आहे. चतुर्थी तत्पुरुष यामध्ये बघा, याचं उत्तर आहे चतुर्थीचं 1 व्याही भोजन, व्याहीसाठी भोजन, वाट खर्च, वाटेसाठी खर्च. बी साठी 1 असलेला पर्याय. पुन्हा आपल्याला 1 आणि 4 पर्याय राहिलेला आहे. पुढच्या पर्यायाकडे आपल्याला जावंच लागेल. षष्ठी यासाठी बघा, ज्ञानयज्ञ, ज्ञानाचा यज्ञ आणि गणपती, गणाचा पती म्हणजे षष्ठीसाठी 4. आता बघा म्हणजेच सी साठी 4 असलेला पर्याय या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 वजा होईल, 4 राहणार. याचा अर्थ उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. स्पष्टीकरण काय सांगते बघा मित्रांनो. तृतीय तत्पुरुष समास उपासमार, दयाद्र. चतुर्थी तत्पुरुष समास व्याही भोजन, वाट खर्च. षष्ठी ज्ञानयज्ञ, गणपती आणि सप्तमी घरधंदा, विद्या पारंगत म्हणजे विद्येत पारंगत, घरधंदा, घरातील धंदा. पुढे जातोय आपण. प्रश्न क्रमांक 31 खालील गटातून अल्पप्राण व्यंजनाचा गट ओळखा. एकाच ओळीमध्ये विचारलेला प्रश्न आहे. महाप्राण म्हणजे काय तर महाप्राण म्हणजे ज्या व्यंजनामध्ये ह मिसळतो तो महाप्राण. मराठीमध्ये एकूण 14 महाप्राण आहेत. तर ज्या व्यंजनामध्ये ह युक्त समावेश होत नाही ते अल्पप्राण. मग बघा, थ, स, श, ढ ह चा समावेश होतो. क, ज, ण, प होत नाही. भ, फ, घ, ह ब अधिक ह भ होतो आणि झ, ज अधिक ह झ होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे अल्पप्राण व्यंजने क, ण, ज आणि प ही याची उत्तर आहे. पुढे जातोय आपण. स्वरांचे प्रकार आणि त्यांच्या व्याख्या यांच्या जोड्या जुळवा. दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. बघा मित्रांनो, दीर्घ स्वर म्हणजे काय तर ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी 2 मात्रा किंवा अधिक कालावधी लागतो ते दीर्घ स्वर. मग कोणते आहेत बघा, भिन्न उच्चारस्थान स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो म्हणजे ए साठी पर्याय क्रमांक 3. ए साठी पर्याय क्रमांक 3 असलेले 2 पर्याय आपल्याला मिळतात. पर्याय कट करायचे 2, हे पर्याय कट. त्यानंतर संयुक्त स्वर, 2 स्वर एकत्र येतात आणि 1 स्वर तयार होतो, त्याला म्हणायचं संयुक्त स्वर. मग बघा, 2 स्वर एकत्र येतात आणि संयुक्त स्वर
म्हणजे बी साठी 4, बी साठी 4 असलेला हा पर्याय आहे, याचा अर्थ हा पर्याय कट. उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. मित्रांनो स्पष्टीकरण काय सांगतंय बघा. दीर्घ स्वर, स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ, संयुक्त स्वर, 2 स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर, सजातीय स्वर, एकाच उच्चारस्थानातून निघणारे स्वर आणि विजातीय स्वर, भिन्न उच्चारस्थानातून निघणारे स्वर. अशा पद्धतीनं स्पष्टीकरणासह आपलं हे बरोबर आलेलं आहे. बघूयात, आतापर्यंत बघतोय आपण 2 प्रश्नांमध्ये संदिग्धता मिळालेली आहे, पण इतर सगळे प्रश्न आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीने सुटत चाललेले आहेत. 33 खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य नाही? पुन्हा एकदा वैशिष्ट्यावर आधारलेला प्रश्न आहे. बघा, गतियुक्त आणि व्यावहारिक लिपी, बी वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण, दुहेरी लिपी चिन्हांचा समावेश आणि ऱ्हस्व आणि दीर्घ मात्रांची व्यवस्था. मित्रांनो यामध्ये जर आपण बघितलं तर गतियुक्त आणि व्यावहारिक लिपी आहे का? तर आहे. वैशिष्ट्य नाही ते विचारले. बघा, कोणतं वैशिष्ट्य नाही म्हणजे जे चूक आहे ते उत्तर बरोबर असणार. बघा, गतियुक्त आणि व्यावहारिक लिपी वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण बरोबर आहे. दुहेरी लिपी चिन्हांचा समावेश होतो आणि ऱ्हस्व आणि दीर्घ मात्रांची व्यवस्था. आता इथं आपल्याला बघा की यामध्ये मात्र काही प्रमाणात संदिग्धता आहे, कारण की गतियुक्त आणि व्यावहारिक लिपी आहे बरोबर, ऱ्हस्व आणि दीर्घ मात्रांची व्यवस्था आहे हे बरोबर आहे, वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण केलेलं आहे बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक सी जो आहे तो अधिक बरोबर आहे, म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 3 हा याचं उत्तर असणार आहे. पण महत्वाचं हे आहे की दुहेरी लिपी चिन्हांचा समावेश होतो किंवा होत नाही अशा पद्धतीनं होय किंवा नाही असं न देता केवळ दुहेरी लिपी चिन्हांचा समावेश असं दिलेलं आहे. परिणामी आपण होतो असं समजून हे उत्तर निवडलेलं आहे. बघूयात, प्रश्न क्रमांक 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त सी. म्हणजे काय तर सी अयोग्य असेल अशा पद्धतीनं. पुढे बघा, योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा. योग्य विग्रह केलेला पर्याय सत अधिक आचार सदाचार हे याचं उत्तर असेल फक्त बी बरोबर. लगेच आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. आता बघा स्पष्टीकरण. सत अधिक आचार सदाचार तृतीय व्यंजन संधी आहे ही. कठोर अधिक मृदू व्यंजन आणि त्याच्यामध्ये समोर मृदू व्यंजन आल्यास त्या कठोर व्यंजनाच्या जागी गजड दब येतात आणि तृतीय व्यंजन संधी होते. तृतीय व्यंजन संधी हा व्यंजन संधीचा एक प्रकार मानला जातो, ज्याचं हे उदाहरण आपल्याला विचारल्याचं दिसतं. म्हणजे प्रश्न क्रमांक 34चं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे बरोबर येणार आहे. पुढे जातोय आपण प्रश्न क्रमांक 35. समानार्थी शब्दांचा योग्य तो पर्यायी गट ओळखा. समानार्थी शब्दांचा योग्य तो पर्यायी गट ओळखा असं दिलेलं आहे. यामध्ये बघा की सुधा, तनया, आत्मजा, त्यानंतर सरिता, कोमल आणि राघू, अनुज, उद्योगी आणि अनिल, पाय, पान आणि पाणी. आता बघा या ठिकाणी महत्त्वाचं हे आहे की समानार्थी शब्दांचा योग्य पर्याय जरी निवडायला लावला असला तरी सुता पाहिजे. इथं काय पाहिजे? सुता. तिथं सुधा दिलंय. खरं तर हा पर्याय चूक आहे, पण तुलनेनं कदाचित प्रिंट मिस्टेक असू शकते म्हणून पर्याय आपण तात्पुरता बरोबर मानूया. सरिता, कोमल आणि राघू हे चूक आहे, कारण हे समानार्थीचा गट नाही. पाय, पान आणि पाणी हे पण नाही. अनुज, उद्योगी, अनिल हे पण नाही. मग पर्याय क्रमांक 1 हा जास्तीत जास्त बरोबर जरी असला तरी कदाचित प्रिंट मिस्टेक असेल तर ए पर्याय बरोबरच आहे. बाकी सगळे चूक, म्हणजे प्रश्नाचं उत्तर 1 येणार. पण हा प्रश्न रद्द देखील होऊ शकतो किंवा फक्त ए बरोबर बाकी सर्व चूक राहू शकतं. का? कारण या ठिकाणी देताना सुधा न देता सुता तर तलवारीचा द्यायला पाहिजे होतं, धनुष्याचा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 35चं उत्तर आपण सध्या
एक तात्पुरतं सांगतो आहोत तेच बरोबर असेल, पण तरी देखील इथं आपण हॅश दिलेला आहे म्हणजे संदिग्धता आहे. बघा सुता, आता मी या ठिकाणी धनुष्याचाच का लिहिलंय कारण की आयोगानं देताना तिथं दिलंय म्हणून लिहिलेलं आहे, अन्यथा ते तलवारीचा लिहिणं आवश्यक आहे. बघूयात पुढे. गळ्याला तात लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर प्राणांतिक संकटात घालणे याचं उत्तर काय येतं? गळ्याला तात लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ प्राणांतिक संकटात घालणे. आता बघा, गळ्याला तात लावणे प्राणांतिक संकटात घालणे. पुढे प्रश्न क्रमांक 37. हात ओला करणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? बघा, हात ओला करणे म्हणजे पैसा मिळणे. आता हाच प्रश्न याच्या अगोदर क्लेरिकल एक्झामला येऊन गेलेला आहे. ॲज इट इज जसाच्या तसा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. पर्याय देखील तसेच पडलेले आहेत, सेम टू सेम. लक्षात घ्या, याचा अर्थ पैसा मिळणे किंवा हात धुवून घेणे असा दोन्ही होतो, परंतु याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पर्याय क्रमांक 3च बरोबर दिलेला आहे. आता देखील तेच बरोबर येणारच आहे, येऊ शकतं. 37चं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढे 38. अनेक जणांवर सोपवलेले काम कोणीच नीट पार पाडत नाही या अर्थाची म्हण ओळखा. तर बारभाईंची शेती काय लागेल हाती, म्हणजे अनेक जण, बारभाई म्हणजे अनेक लोकांचा समूह. खरं तर या ठिकाणी बघा, भरवशाची मोठ पाण्यात लोट हे देखील बरोबर आहे, पण इथं अधिक माणसांचा समावेश पर्याय क्रमांक 2 मध्ये केल्यामुळं उत्तर याचं पर्याय क्रमांक 2 येणार आहे. स्पष्टीकरण काय सांगतंय की अनेक जणांवर सोपवलेले काम कोणीच नीट पार पाडत नाही, म्हणजे बारभाईंची शेती काय लागेल हाती. त्यानंतर कमीत कमी बरोबर आहे भरवशाची मोठ पाण्यात लोट अशा पद्धतीनं, पण उत्तर आपलं येणार आहे पर्याय क्रमांक 2. आता बघा, म्हण पूर्ण करा. मोले घातले रडाया नाही असू नाही माया. हा प्रश्न देखील रिपीट झालेला आहे. ही म्हण विचारलेली आहे. खरं तर या म्हणी वगैरे ज्या आहेत त्या तुम्ही सतत वाचणं, याचा अभ्यास करणं आणि पाठांतर करणं हेच गरजेचं आहे. पुढे गंगेचे पाणी घेऊन गंगेलाच अर्घ्य या म्हणीचा अर्थासारखी दुसरी म्हण कोणती? तर गुरुची विद्या गुरुस फळली हे बरोबर आहे, पण गुळाचा गणपती गुळाचं नैवेद्य हे देखील तुलनेनं उत्तराकडे झुकतं, परंतु जास्तीत जास्त बरोबर 40चं उत्तर पर्याय क्रमांक 4च येणार आहे. बघा, गंगेचे पाणी घेऊन गंगेलाच अर्घ्य म्हणजे काय? तर गुरुची विद्या गुरुस फळली हे उत्तर याचं बरोबर येऊ शकतं. पुढे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय या वाक्याचे नकारार्थी वाक्य. तर बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काहीच नसतो, कारण इथं प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य दिलेलं आहे. परिणामी आपल्याला ते प्रश्नचिन्ह काढून टाकताना नकार नसतो, नाही हे शब्द घ्यावे लागतात. आता बघा, बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय, यामध्ये बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध असतो का हे पण बरोबर येऊ शकतं, म्हणजे 4. पण ते कमीत कमी बरोबर आपल्याला मानता येतं, अधिक बरोबर पर्याय क्रमांक 2. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येऊ शकतं. पुढे 42. संयुक्त वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा. माझा अभ्यास झाला नाही म्हणून मी शाळेत जाणार नाही. संयुक्त वाक्य आहे, याचं मिश्र वाक्य म्हणून जे आहे, या संयुक्त वाक्याचं मिश्र वाक्यात रूपांतर करताना मी शाळेत जाणार नाही कारण माझा अभ्यास झाला नाही. इथं लक्षात घ्या, स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की मी शाळेत जाणार नाही कारण माझा अभ्यास झाला नाही. आता लक्षात घ्या, माझा अभ्यास झाला असता तर मी शाळेत गेलो असतो हे पण बरोबर आहे, पण या ठिकाणी नकार जो आहे तो इथं दिलेला नाही, म्हणून हे वाक्य चुकतं, अन्यथा ते वाक्य उत्तरापर्यंत पोहोचतं. पर्याय क्रमांक 2 बरोबर येणार. गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत या वाक्यातील विधेयपूरक ओळखा. विधेयपूरक, सुताच्या माळा अधिक आणि आवडत गांधीजींना. बघा, तर या वाक्यामध्ये आवडणाऱ्या कोण, तर माळा हा उद्देश असेल. बघा,
माळा हा काय असेल? उद्देश. आवडण्याची क्रिया कोणावर घडते? तर माळा. मग किती आवडत? तर अधिक आवडत. मग हा काय झाला? हे विधेय. आणि हे काय झालं? विधेय विस्तार. बऱ्याच जणांना अधिक हे वाटतं पण ते नाही. मग लक्षात घ्या की या वाक्यामध्ये गांधीजींना हे वाक्याचं उत्तर आहे. ते काय आहे? वाक्यामध्ये विधेय पूरक म्हणून आलेलं आहे. बघा इथं मी क्लिअर करून दिलेलं आहे. गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत. गांधीजींना हे विधेय पूरक आहे. माळा हा उद्देश, आवडत हे विधेय, सुताच्या हा उद्देश विस्तार आणि अधिक हे विधेय विस्तार. म्हणून उत्तर 43चं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. पुढे 44, एखाद्या नामाचे स्पष्टीकरण करणाऱ्या व नामापूर्वी येणाऱ्या त्याच अर्थाच्या शब्दाला काय म्हणतात? बघा उद्देश पूरक, समानाधिकरण आणि विधेयपूरक. यामध्ये बघा की व्याख्या विचारलेली आहे तर याला समानाधिकरण म्हणतात. एखाद्या नामाचे स्पष्टीकरण करणाऱ्या व नामापूर्वी येणाऱ्या त्याच अर्थाच्या शब्दाला समानाधिकरण असे म्हणतात. 45 बघा, ज्याचे आपल्यावर उपकार आहेत त्याची आपण स्वाभाविकपणे स्तुती करतो या अर्थाचा वाक्प्रचार. तर ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी, हे बरोबर आहे. बाकीच्या पर्यायांचे अर्थ मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगितलेत की सुताने स्वर्ग गाठणे म्हणजे काय? तर थोड्या आधारावरून मोठ्या गोष्टीची अपेक्षा करणे. कोल्हेकोई करणे म्हणजे व्यर्थ ओरडणे. वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे यशस्वी होणे. किंवा एखाद्या ठिकाणी आपण स्वतःची जी वर्चस्वाची भूमिका आहे ती सिद्ध करून दाखवणे. त्यानंतर ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी. ज्याचे आपल्यावर उपकार आहेत त्याची आपण स्वाभाविकपणे स्तुती करतो, हे बरोबर आहे. 45चं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढे 46, जोड्या लावा. गणवाचक विशेषणे, क्रमवाचक विशेषणे, पृथकत्ववाचक विशेषणे आणि आवृत्तीवाचक विशेषणे. यामध्ये बघा आपल्याला काय विचारलेलं आहे? विशेषणांचे प्रकार आणि इकडे उदाहरणं दिलेली आहेत. तर गणवाचक विशेषण म्हणलं की संख्या येते पण क्रम वगैरे दिलेला नसतो. मग यामध्ये हजार, कोटी, अर्धा हे यामध्ये येणार. मग ए साठी पर्याय क्रमांक काय येणार? 3. मग ए साठी पर्याय क्रमांक 3 आलेले. या ठिकाणी आपल्याला 2 पर्याय येतात. किती पर्याय येतात आपल्याला? 2 पर्याय. बघा क्रमवाचक विशेषणे. क्रमवाचक विशेषणामध्ये आपल्याला काय यायला पाहिजे? प्रथम, विसावा, दुसरा. म्हणजे बी साठी 1 यायला पाहिजे. मग बी साठी 1 असलेला पर्याय आपल्याला 1च इथं मिळतो आणि उत्तर आपण येतं पर्याय क्रमांक 2. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे? आपलं पर्याय क्रमांक 2. पण स्पष्टीकरण बघूयात आपण. गणवाचक विशेषणे हजार, कोटी, अर्धा. क्रमवाचक विशेषणे प्रथम, विसावा, दुसरा. पृथकत्ववाचक विशेषणे हर एक, दर एक, एक एक. आवृत्तीवाचक विशेषणे एकेरी, दुहेरी, एकेरी, त्रिगुणी आणि चौपट. पुढे जातोय मित्रांनो आपण. प्रश्न क्रमांक 47, खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले. आता बघा खडे मारणारी कोण? मुले. करता. करता. मारण्याची क्रिया कुत्र्यावरती घडली, कर्म. आणि मारलेले काय? खडे. म्हणजे वाक्यामध्ये कर्म किती आहेत? 2. म्हणजे द्विकर्मक क्रियापद. म्हणजे वाक्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आलेलं आहे. आता बघा स्पष्टीकरण असं आहे की मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले. प्रत्यक्ष कर्म खडे, करता मुलांनी, अप्रत्यक्ष कर्म कुत्र्याला आणि कर्मविस्तार चावऱ्या. पुढे बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 48 मध्ये जी सहाय्यक क्रियापदे सर्व काळी सर्व पुरुषी चालत नाहीत त्यांना कोणत्या प्रकारची क्रियापदे म्हणतात? तर मुख्य क्रियापदे, गौण क्रियापदे, उभयविध क्रियापदे आणि संयुक्त. विद्यार्थी मित्रांनो सरळ सरळ व्याख्या विचारलेली आहे की याला गौण क्रियापदे म्हणतात. म्हणजेच अनियमित.
स्पष्टीकरणामध्ये बघा अधिक समजेल की जी सहाय्यक क्रियापदे सर्व काळी सर्व पुरुषी चालत नाहीत त्यांना गौण क्रियापदे म्हणतात, त्यांनाच अनिश्चित क्रियापदे म्हणतात. बरेच विद्यार्थी अनिश्चित क्रियापदे पाठ करतात, इथं देताना गौण दिल्यामुळं गडबडतात. टोपण नावं लक्षात ठेवा. उदाहरणार्थ पाहिजे, नको, नये, न लगे, नव्हे, अस, नस, हो, ये, जा, दे, लाग ही क्रियापदं जिथे येतात, उदाहरणार्थ मला चहा नको, हे काय येणार मग? गौण क्रियापद, म्हणजेच काय? अनिश्चित क्रियापद. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 बरोबर. पुढे 49 पुन्हा जोड्या लावा. विद्यार्थी मित्रांनो इथं काय दिलंय आपल्याला की साधित क्रियाविशेषणे आणि त्यांची उदाहरणे यांच्या जोड्या लावा. नामसाधित, विशेषण साधित, अव्यय साधित आणि समास गठीत. बघा नाम, विशेषण आणि अव्यय आणि समास विचारलेला आहे. तर नाम कोणतं आहे? तर सकाळ, प्रथम या नामाला विशेषणाचं नामाचं कार्य केलेलं आहे म्हणून ए साठी 4. मग ए साठी 4 असलेले 2 पर्याय मिळाले आपल्याला, 1 आणि 3, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 4 कट झाले. विशेषण साधित, बघा विशेषण साधित मध्ये एकदा, सर्वत्र ही काय आहेत? विशेषणे आहेत. मग पर्याय क्रमांक बी साठी 3 असलेला पर्याय पुन्हा आपल्याला ते दोन्ही पर्याय ॲज इट इज राहिलेले आहेत. अव्यय साधित, आता अव्यय साधित मध्ये पूर्वी, आरंभी हे अव्यय आहेत. मग अव्यय सी साठी 2 असलेला पर्याय कोणता? तर सी साठी 2 असलेला पर्याय मिळाला, म्हणजे आपण उत्तरापर्यंत डायरेक्ट पोहोचलो. मित्रांनो अशा पद्धतीच्या जोड्या आल्या तर त्या वेळ खाऊ असतात, त्यामुळे तुम्ही कॉन्सेप्च्युअल स्टडी करणं व्यवस्थितपणे गरजेचं आहे. कारण यामध्ये संदिग्धता वाढते, कन्फ्युजन तिथं वाढतं कारण तुम्ही गडबडता. बघा 49चं उत्तर पर्याय क्रमांक 3. स्पष्टीकरण काय सांगतंय की नामसाधित म्हणलं की सकाळी प्रथमतः, विशेषण साधित एकदा, सर्वत्र, अव्यय साधित पूर्वीचा, आरंभीला आणि समास गठीत शास्त्रदृष्ट्या आणि दररोज हे येणार आहे. पुढे बघूयात शेवटचा प्रश्न. खालील क्रियाविशेषणाच्या त्यांच्या प्रकारानुसार जोड्या लावा. क्रियाविशेषण शोधत असताना स्थलवाचक शोधण्यासाठी कोठे हा प्रश्न विचारायचा क्रियापदाला. मग बघा कोठे, तर जसे तसे, उगीच, आज, उद्या, काल, पहिला, दोनदा, चौपट आणि समोर, वर, खाली. कोठे, समोर, वर, खाली, म्हणजे ए साठी काय पाहिजे? 4. मग ए साठी 4 असलेला पर्याय आपल्याला मिळालेला आहे. हा एकमेव पर्याय मिळाला आपल्याला. बघा ए साठी 4 म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे? एकाच पर्यायाकडून मिळालं पाहिजे उत्तर. तरी देखील स्पष्टीकरण सगळं बघा तुम्ही. स्थलवाचक क्रियाविशेषण समोर, वर, खाली. कालवाचक साठी प्रश्न विचारायचा केव्हा, आज, उद्या, काल. संख्यावाचक साठी किती हा प्रश्न विचारायचा, पहिला, दोनदा, चौपट. आणि गुणवाचक जसे तसे आणि उगीच, जिथं गुण प्रकट केला जातो गुणवाचक, अशा पद्धतीनं जसे तसे आणि उगीच. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 50चं उत्तर पर्याय क्रमांक 1 येतं. अशा पद्धतीनं आपण 50 प्रश्न या ठिकाणी बघितलेत. पण महत्त्वाचं हे आहे की या सगळ्या प्रश्नांमध्ये आपल्याला काही प्रश्न असे आहेत की जिथं संदिग्धता जाणवलेली आहे. त्यापैकी पहिला जो बघूयात आपण 12वा जो प्रश्न होता त्यामध्ये 2 पर्याय योग्य वाटतात, 1 आणि 2. कारण का? काटवट आणि काथवट यापैकी काथवट हा जास्त बरोबर आहे, पण बोली भाषेमध्ये काटवट म्हणतात म्हणून तो पर्याय पण बरोबर येऊ शकतो. आणि दुसरी बाब, काही संदर्भ पुस्तकामध्ये काटवट पण दिलेला आहे म्हणून हा संदिग्ध आहे. त्यानंतर 17वा प्रश्न जो आहे 17वा, त्यामध्ये 3 योग्य येऊ शकतं किंवा सर्व पर्याय योग्य येऊ शकतात. पण ॲक्च्युली त्यांनी सर्व पर्याय योग्य असा पर्याय न देता 3 योग्य येऊ शकतं दिलेला आहे. बघूयात तो पर्याय आपण देताना तोच दिलेला आहे या ठिकाणी आन्सर कीमध्ये, पण संदिग्धता आहे का? कारण तिथं क्लिअरिटी नाही आहे उत्तराची. 33वा प्रश्न सुद्धा 3 अयोग्य रद्द होऊ शकतो. त्याचबरोबर 35वा प्रश्न जो आहे यामध्ये 1 योग्य येऊ शकतं, कारण सुता ऐवजी सुधा दिलेला आहे. इथं डायरेक्ट आयोगाकडून प्रिंट मिस्टेक तरी झालेली आहे किंवा त्यांना जो पर्याय द्यायचा होता उत्तरामध्ये तो दिलेला नाहीये, म्हणून हा प्रश्न रद्द होणं गरजेचं आहे. पण बघूयात याचं 1 उत्तर येऊ शकतं, 1 योग्य. आणि प्रश्न क्रमांक 41 मध्ये 2 योग्य आहे. 2 आणि 4 एकाच अर्थाने व्यक्त करतात, परंतु 2 अधिक योग्य आहे.
अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक 12, 17, 33, 35 आणि 41 हे थोड्याफार फरकानं आपल्याला संदिग्ध करतात, परंतु त्याची नेमकी उत्तर काय येतील ही स्पष्टीकरणात मी दिलेलीच आहेत. बघत राहा आणि अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं मी तुम्हाला संपूर्ण स्पष्टीकरण दिलं त्या पद्धतीनं सर्वतोपरी अभ्यास करत राहा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. द युनिक अकॅडमी मित्रांनो अराज्यपत्रित सेवेसंदर्भात गट ब आणि गट क साठी 9 ऑक्टोबर रोजी एक बॅच लॉन्च करत आहे, जी 2024च्या परीक्षेसाठी उपयुक्त असेल मित्रांनो. या बॅचची एक स्पेशालिटी जर काय असेल तर ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल मित्रांनो. ही रेकॉर्डेड बॅच तुम्हाला द युनिक अकॅडमीच्या ॲपवर बघता येईल मित्रांनो. या बॅचची वैशिष्ट्ये मित्रांनो गट ब आणि गट क च्या पूर्ण अभ्यासक्रमाची आपण 6 महिन्यात आपण तयारी करून घेतो मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो प्रत्येक घटकानंतरनं एक टेस्ट घेतली जाईल मित्रांनो, ज्याचे मार्क्स तुम्हाला कळवले जातील. त्याचबरोबर मित्रांनो सध्या जो बदललेला पॅटर्न आहे मित्रांनो, त्या पॅटर्ननुसार आपली तयारी केली जाते मित्रांनो. तसेच युनिकच्या विद्यार्थ्यांना युनिकची जी प्रकाशनं असतील त्यामध्ये 40% डिस्काउंट मिळतो मित्रांनो. तसेच मित्रांनो सराव परीक्षा घेतल्या जातात, प्रिंटेड नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात आणि दररोज एक प्राध्यापक लक्षात घ्या इथं असतो, विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी असतो, विद्यार्थ्यांचा डाऊट क्लिअरन्ससाठी मित्रांनो. ही बॅच 9 ऑक्टोबर रोजी जरी सुरुवात होणार असली तरी 8 ऑक्टोबरपासून याचे फ्री लेक्चर चालू होत आहेत मित्रांनो. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 1 जर संचेती प्रिमाइसमध्ये ऑफलाईनला आणि द युनिक अकॅडमीच्या ॲपवर तुम्ही 10 वाजल्यापासून एक लेक्चर बघू शकता कंबाईनच्या 2000 परीक्षेच्या तयारीविषयी. 9 ऑक्टोबर रोजी मित्रांनो भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात संदीप हर्डीकर सर लेक्चर घेतील. त्यानंतर भूगोलाविषयी शिवाजी पवार सर लेक्चर घेतील 10 ऑक्टोबर रोजी. 11 ऑक्टोबरला अर्थशास्त्राविषयी संतोष आदाटे सरांचं लेक्चर असेल. 12 ऑक्टोबरला मित्रांनो राज्यशास्त्राविषयी दत्तात्रय कुलकर्णी सरांचं लेक्चर असेल. 13 ऑक्टोबर रोजी बुद्धिमापन चाचणीविषयी गोविंद हिबारे सरांचं लेक्चर असेल. आणि 14 ऑक्टोबर रोजी मित्रांनो इंग्रजी व्याकरणाची तयारी मित्रांनो संतोष जाधव सर घेतील मित्रांनो. आपल्या या क्लासमध्ये स्पेसिफिकली इंग्लिश, गणित, बुद्धिमापन आणि मराठीविषयी विशेष तयारी करून घेतली जाते मित्रांनो. हे लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड बघायचं असेल तर ह्या स्कॅन केला तर तुम्हाला तो ॲप भेटून जाईल. आणि इतर विषयी जर चौकशी असेल तर मित्रांनो तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. धन्यवाद.